नागुटणे रोहा रोडवर येथील रेल्वे फाटकाजवळ आपण जर बघितलं तर संकेत कोतवाल यांचा खड्ड्यामध्ये पडून अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो नातेवाईकांकडून केला जात आहे। त्यांचा मृतदेह देखील अद्यापर्यंत नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाहीये। संबंधित ठेकेदारावरती तातडीने गुन्हा दाखल करा अशी जी मागणी आहे त्यांच्या मार्फत केली जात आहे। आणि त्याच कारणास्तव आपण जर बघितलं तर आज नागुटणे रोहा रोडवर रेल्वे स्थानकाच्या अगदी रेल्वे फाटकाच्या जवळ जे आहे ते या ठिकाणी धरणे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। आपण बघितलं तर ग्रामस्थ जे आहेत ते या रस्त्यावरती उतरलेले आहेत। संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची जी मागणी आहे ती त्यांच्या मार्फत केली जात आहे। आपण जर बघितलं तर रेल्वे फाटकाजवळ विशेषतः असंख्य खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्येच आता संकेत कोतवाल जे आहे त्यांचा पडून जो आहे तो अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो या त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे। एकंदरीत आपण बघितलं तर आता हे धरणे जे आंदोलन आहे ते रेल्वे फाटकाजवळ जे आहे ते सुरू आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकी मागणी आपली? आतापर्यंत 4 वर्ष झाली या रोडचं काम चालू आहे। हे सरकार निकृष्ट दर्जाचं सरकार बसलेलं आहे। आतापर्यंत इथे 3 ते 4 बळी गेले, बऱ्याच लोकांना अपंगत्व आले। आज हे जे काही खड्डे पडलेले आहेत वारंवार इथल्या पुऱ्या पंचकृषींनी इथं निवेदन दिले, आंदोलनं केली, तरीसुद्धा कुठला प्रशासन हा ढिम्म म्हणजे एक प्रकारचा असा आहे की यांना कुठल्या जनतेचं पडलेलंच नाही। विकासाच्या नावावरती हा सगळा चाललेला सावला गोंधळ आहे। नेमकी आता आपली काय मागणी राहणार? आमची मागणी एवढीच आहे, जोपर्यंत या रेल्वे कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं हे धरणं आंदोलन तसंच राहणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी संकेत कोतवाल जो आहे त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरलेला आहे आणि खड्ड्यांमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा जो आरोप आहे त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत केला जात आहे। आणि त्याच कारणास्तव आपण जर बघितलं तर नागुटणे रोहा रोडवरती रोहा रेल्वे फाटकाजवळ जे आहे ते अशा पद्धतीचं धरणे आंदोलन जे आहे ते सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह राज वैष्णव, रोहा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।